सार्वत्रिक इलेक्शन हे नागरिकांसाठी एक पर्वणी असते, एक सण असतो, एक उत्सव असतो। आणि हा उत्सव नागरिकांनी कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे तर आपल्या हिताला, देशाच्या हिताला जे प्राधान्य देणारे कॅन्डिडेट आहेत, जे उमेदवार आहेत, अशा उमेदवाराला निवडून आपण हा आनंद उत्सव अशा पद्धतीने साजरा लोकशाहीमध्ये करायचा असतो। निवडणुका ह्या लोकशाहीमध्ये एक सण उत्सवाप्रमाणे साजऱ्या झाल्या पाहिजेत, पण होतं वेगळंच की इथं इलेक्शन म्हणजे सण उत्सव नाही तर अगदी शिमग्याप्रमाणे साजऱ्या होतात। दोन विरोधी पक्षाचे, दोन वेगवेगळ्या गटाची माणसं ज्या टायमाला इलेक्शनच्या प्रचारामध्ये मुद्दे मांडतात त्या टायमाला एकमेकाची निंदा नालस्ती ह्याच्या पलीकडे त्यांच्याकडे काहीही नसतं। आणि ह्याच्यामध्ये नागरिकही त्यांच्या हिताचं काय ह्या गोष्टीकडे लक्ष न देता त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या मनोरंजनाला बळी पडून आपलं अहित करणाऱ्या लोकांनाच आपण निवडून देतो। खरं तर भारतानं बहुपक्षीय संसदीय लोकशाही अवलंबलेली आहे। असं असताना या देशामध्ये दोनच पक्षांचा बोलबाला होतो, एक काँग्रेस आणि बीजेपी। देशामध्ये पक्षही भरपूर आहेत पण ते इलेक्शनही लढवत नाहीत। उदाहरण गेलं तर राज ठाकरेंचा मनसे असू द्या, नाहीतर रामदास आठवले आरपी असू द्या, हे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये कुठं दिसत नाही, पण ह्यांचे राजकीय पक्ष आहेत। आणि हे राजकीय पक्ष ह्यांचे असे असताना इकडं बीजेपीकडे किंवा काँग्रेसकडे जातात। मग ह्यांना बीजेपी आणि काँग्रेसकडे जायचं असेल तर ह्यांना स्वतंत्र पक्ष स्थापनेची काही आवश्यकताच नाही, इथल्या देशातल्या नागरिकांची दिशाभूल आहे। ह्याच्यामुळे होतं काय की आपण बघतो की एकाच पार्टीला बहुमतामध्ये निवडून जातात आणि ज्याच्या हातामध्ये सुप्रीम पॉवर येते किंवा मोठी सत्ता येते त्याच्यामुळे ते लोकांच्या हिताचा विचार करत नाहीत, लोकशाहीचा विचार करत नाहीत आणि ते हुकुमशाह बनतात आणि त्या पद्धतीने त्यांचं कामकाज चालू ठेवतात। आणि ह्या गोष्टी आपण इंदिरा गांधीच्या काळात देखील नागरिकांनी अनुभवलेल्या आहेत आणि मोदीच्या काळात देखील ह्या गोष्टी लोक अनुभवत आहेत। मग लोकांनी आता काय केलं पाहिजे, काँग्रेस असली काय आणि बीजेपी असली काय, शेवटी हे एकमेकाला पूरक असणाऱ्या पार्ट्या आहेत। बीजेपी अल्पमतामध्ये असताना काँग्रेसमधले लोक फुटून बीजेपी मध्ये जातात। उद्या तुम्ही काँग्रेस आणि हिथं देखील प्रेस मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून आपल्याला हे दोनच पर्याय सांगतात, काँग्रेस का बीजेपी, राहुल का मोदी। आणि राहुलच्या माणसाला जरी मतदान केलं तर राहुलची माणसं उद्या बीजेपी मध्ये जाणार आहे ते, तर ह्या काय पर्याय नाहीत। ह्यासाठी तिसरा खरा पर्याय म्हणजे लोकांनी सत्सद बुद्धीचा वापर करून चांगली माणसं निवडून पाठवली पाहिजे, जे खरंच लोकहितासाठी दक्ष आहेत, जे चारित्र्य शुद्ध आहेत। आणि जे इतर पार्ट्या आहेत, इतर पार्ट्याला देखील लोकांनी लक्ष दिलं पाहिजे। ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी असू द्या, मायावतीचा बहुजन समाज पार्टी असू द्या, हे जे छोटे छोटे पक्ष जे स्वतःच्या हिमतीवर इलेक्शन लढतात ना, त्या लोकांना तुम्ही प्रक्रियेमध्ये आणत नाही तोपर्यंत लोकशाही अशा हुकुमशाहीच्या ताब्यात जाणार आहे। आणि खरं आता जी कालवही आहे की लोकशाही वाचवली पाहिजे, संविधान वाचवलं पाहिजे, हे संविधान वाचवण्याची जिम्मेदारी काँग्रेसची किंवा बीजेपीची अशी कोणाची नाही तर इथल्या नागरिकांची आहे। कारण संविधान हे नागरिकांसाठी आहे। आपला भारत देश हा विविध भाषा, विविध पंथ, विविध विचारधारा असा असणारा देश असताना इथं मात्र एकाच विचाराचे लोक निवडून जातात। इथं बीजेपी निवडून जातात ह्याचा अर्थ संपूर्ण लोक इथले हिंदुत्ववादी आहेत असं नाही, आणि किंवा काँग्रेस निवडून जाते ह्याचा अर्थ असं नाही की इथं संपूर्ण गांधीवादी लोक आहेत। इथं सर्व थरातले, सर्व विचारधाराचे, वेगवेगळ्या विचारधाराचे लोक असताना इथे दोनच पार्ट्या कशा काय निवडून जातात, ह्याच्यामध्ये काय तर गोड गोंगाल आहे। इथं लोकशाही जर आपल्याला व्यवस्थित टिकवायची असेल तर सर्व समाज घटकातील प्रतिनिधी लोकांनी निवडून दिले पाहिजे। आणि माझं तर असं सांगणं आहे नागरिकांना, एक विनंती आहे माझी की त्यांनी भाजपलाही स्पष्ट बहुमतामध्ये येऊ देऊ नये आणि काँग्रेसलाही स्पष्ट बहुमतामध्ये येऊ देऊ नये। हे जे काय तिसरा घटक जे आहे, मग वंचितचा असू द्या, बसपाचा असू द्या किंवा आणखीन देशामध्ये जे काही इतर राज्यामध्ये स्थानिक लेवलच्या ज्या पार्ट्या आहेत ह्या पार्ट्यातले उमेदवार किंवा या अपक्ष उमेदवार एखादा चांगला असला तर अशा उमेदवारांना निवडून देऊन ह्या दोन्ही काँग्रेस बीजेपीला सत्तेपासून बाहेर ठेवून अशा पद्धतीने तुम्ही जर सरकार अस्तित्वात आणलं तर लोकांचंही कल्याण आहे, देशाचंही कल्याण आहे आणि असा हुकुमशहापणा परत कोण करणार नाही। एक प्रकारची घराणीशाही किंवा स्वतःची सरंजामदारशाही जपण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केलेला आहे।
त्यामुळे त्या लोकांना त्यांच्याकडून कुठला आदर्श घ्यायचा आपण. अपक्षामधली जरी चांगली माणसं असतील किंवा ह्या वंचित मधली जरी लोक असतील तर हे लोक म्हणजे व्यवस्थित न्याय देऊ शकतील. आणि असं काय नाही, आपला संविधानच अशा पद्धतीनं रचले गेलेलं आहे की ह्या देशामध्ये 18 पगड जाती, विविध भाषा बोलणारे लोक, विविध हवामान असणारे अशा सर्व ह्या सर्व लोकांना सांभाळून घेण्याची कॅपॅसिटी भारतीय संविधानामध्ये आहे. त्याच्यामुळं अशा छोट्या छोट्या पक्षातून जे मेजॉरिटी होऊन जर सरकार बनलं तर ते सरकार देखील देशाच्या हिताचं होईल. आता व्ही.पी. सिंगच्या काळामध्ये जे सरकार बनलं होतं त्या टायमाला ते कमी दिवसामध्ये चाललं, पण तिने जे घेतलेले निर्णय आहेत ते ऐतिहासिक आहेत. व्ही.पी. सिंग मंडल आयोग किंवा ओबीसी आरक्षणासाठी जे कितीतरी वर्ष लढा चालू होता, त्या लढ्यामध्ये अजिबात कितीतरी सरकार येऊन गेली व्ही.पी. सिंगच्या आधी देखील, तर कोणी त्याच्याकडे बघितलं नाही. व्ही.पी. सिंग सरकारनं बहुजन समाजातला जे ओबीसीचा वर्ग होतं त्या लोकांना आरक्षण देण्याचा प्रयत्न केला ना. बाबासाहेब आंबेडकर सारख्या महान विद्वान माणसाला लोकांनी पक्षी करून ठेवलं होतं, वगळून ठेवलं होतं. बाबासाहेबांना भारतरत्न किताब देखील व्ही.पी. सिंग सरकारच्या काळामध्ये मिळाला. अशा पद्धतीनं आहेत देशामध्ये भरपूर लोक आहेत ते. फक्त लोक आता जे राजकारण करणारे लोक आहेत ते बीजेपी मध्ये असू द्या किंवा काँग्रेसमध्ये असू द्या, हे धनदाडगे आहेत ते आणि ह्यांच्या स्वतःच्या सरंजादा म्हणजे काय म्हणते त्याला, राजेशाही पद्धती आहे यांची, घराणीशाही आहे. आणि त्यांना ते टिकवायचं आहे. त्यांना तुमचं कल्याण किंवा लोकांचं हित किंवा लोकशाही किंवा संविधान ह्यांच्याशी त्यांना अजिबात देणं घेणं नाही. ते स्वतःसाठी स्वतःचं काहीतरी कमवलेलं आहे ते जपण्यासाठी राजकारण करतात. आपण बघितलं पटापटा उठून तिकडे बीजेपीकडे पळाले. काय गरज आहे, केले ना, समोर जाऊन परिणामाला तयार व्हायला पाहिजे होतं ना. पण तशा पद्धतीने नाही, ह्यांना त्यांचं जतन करून ठेवायचं. ज्या काय केलेल्या चोऱ्या मार असतील त्या लोकांनी, ते लोकांना एकमेकाला सपोर्टेड आहेत. बीजेपी असू दे काँग्रेस असू दे, बीजेपीवाले त्यांना सांभाळून घ्यायचे. ह्याचा अर्थ काय, तर बीजेपीला देखील तेच पाहिजे. हुशार चारित्र्यशील अशी काय माणसं आहेत ना, अशा माणसं, अगदी ते कंगाल माणसं असू द्या, अशा माणसाला लोकांनी निवडून द्यावं. आणि हे लोक अगदी 100% देशासाठी, समाजासाठी, इथल्या नागरिकासाठी काहीतरी काम करता येईल निश्चित. आता घरांशाही आपण सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर सुशीलकुमार शिंदे साहेब होते, त्यानंतर त्यांची मुलगी येते. पवारसाहेब राजकारणामध्ये, त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला आणलंच. आणि ह्या पद्धतीने आमदाराचं पोरगं आमदार हे बाकी म्हणजे त्यांना जिल्ह्यामध्ये असं काँग्रेसचा कुठला कार्यकर्ता सापडत नाही का, तर ते ह्या गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक त्यांच्याकडे त्यांनी साठवलेलं आहे. त्या लोकांना सारखं ते त्यांच्यासाठी त्यांच्या फायद्याचं आहे. हे लोक असणं राजकारणामध्ये हे त्या पार्टींच्या फायद्याचं असतं. त्यासाठी त्या लोकांना ते जपतात. बाकीच्या लोकांशी त्यांचं काही देणं घेणं नसतं. त्यामुळे लोकांनी चेंज केला पाहिजे, लोकांच्या हातामध्ये. आणि लोकशाहीमध्ये जे आपलं आता सांगितलं की एक उत्सव आहे, एक सण आहे, एक आनंदाचे क्षण आहे. या आनंदाच्या क्षणामध्ये लोकांनी अशा पद्धतीनं आपल्या हिताचं, नागरिकाच्या हिताचं, नागरिकाच्या कल्याणाचं, देशाच्या हिताचं जे काम करणारे लोक असतील अशा लोकांनाच फक्त निवडून द्यावं आणि त्याच्यामध्ये आपला आनंद उत्सव साजरा करावा. आता इलेक्शन झाल्यानंतर काय असतंय, हे जे दुकान बंद आणि त्याचे दुकान चालू, ह्याच्या घरापुढे फटाकडा आणि त्याच्या घरापुढे कोणतरी गेल्यासारखी परिस्थिती. तर हे नाही ना, एक आनंद उत्सव आहे. हे खेळमेळच्या वातावरणामध्ये झालं पाहिजे. इथं दुश्मना पैदा होते ते. आणि हे जाणीवपूर्वक ह्या गोष्टी तयार झालेल्या आहेत की विरोधकच उभा राहू नये अशा पद्धतीचे वातावरण जाणीवपूर्वक काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, लोकांनी तयार केलेलं आहे. आणि ते वातावरण आपल्याला नष्ट करायचं असेल तर जे प्रादेशिक पक्ष आहेत आणि जे कोण बाकीच्या अपक्षामध्ये काय चांगले लोक असतील अशा लोकांना निवडून देऊन ह्यांचा जे उत्मातपणा जे आहे किंवा सत्तांधता आहे ते हाणून पाडली पाहिजे. आणि ते नागरिकांच्या हातामध्ये, आणि नागरिकच ह्या गोष्टी करू शकतात. ही ताकद, ते पॉवर बाबासाहेबांनी सर्व नागरिकांच्या हातामध्ये दिलेलं आहे. सत्ता उलटून टाकायची, रक्ताचा थेंब सांडावा लागत नाही किंवा बंदुकीची गोळी झाडावं लागत नाही, हातामध्ये तलवार घ्यावा लागत नाही. फक्त एक मत आपण आपल्या हितासाठी प्रस्थापितांना बाजूला सारण्यासाठी टाकायचं.